नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? या योजनेत दर महिन्याला 1500 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत. भरपूर असे लाभार्थी आहेत की त्यांनी अजून योजनेसाठी अर्ज केलेला नाही. पात्र असून सुद्धा प्रति महिना 1500 रुपये आपल्याला मिळवायचे असेल तर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, या योजनेची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे सर्व सरकारी योजनेची माहिती व सरकारी भरत्या फॉर्म कसे भरायचा व महाराष्ट्र लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा. तर आता बघा, यामध्ये भरपूर असे लाभार्थी पात्र असून सुद्धा अर्ज केलेला नाहीत. मग अर्ज करताना कोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहेत, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, अचूकरित्या अर्ज कशा पद्धतीने करावा याबद्दलची पूर्ण सविस्तर माहिती समजून घ्या. आता बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना ही राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये फ्री मध्ये दिले जातात. आता या योजनेचा मुख्य उद्देश आहे समाजातील दुर्बळ घटकांना अर्थसहाय्य करणे. समाजातील जे दुर्बळ घटक आहेत, जे गोरगरीब आहेत, खरंच जे दुर्बळ आहेत, अशा लाभार्थ्यांना अधिक सहाय्य करून त्यांना मदत करणे. त्यानंतर या योजनेमध्ये पात्र लाभार्थी कोण होऊ शकतो याबद्दलची माहिती सविस्तर समजून घ्या. बघा, विधवा लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, दिव्यांग लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, दुर्मिळ आजारग्रस्त लाभार्थी, अनाथ लाभार्थी, व्यसनातून मुक्त महिला, तरुण वास सोसत असलेल्या पतीची पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकते, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री या योजनेचा लाभ घेऊ शकते. त्यानंतर इतर दुर्बळ निराधार घटक या योजनेमध्ये सहभागीरित्या भाग घेऊ शकतात. आता महिना 1500 रुपयासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक कागदपत्रे कोणती असावी याबद्दलची सविस्तर माहिती आता समजून घ्या. वरून GR मधून आल्याप्रमाणे यामधला पहिला कागदपत्र आहे विहित नमुन्यातील अर्ज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हा अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे? सेतू केंद्राच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सेतू केंद्रात जायचं आहे किंवा माही सेवा केंद्रावरती जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज 100% मिळून जाईल आणि हा अर्ज अगदी 10 ते 15 रुपयात तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बघा, तुमच्याकडे असणारे कागदपत्रे व्यवस्थित समजून घ्या. वयाचा दाखला म्हणजेच तुमचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच TCचा दाखला तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता किंवा आधार कार्डच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता वय जे आहे तुमचं किती असायला पाहिजे? किमान 18 ते 65 वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर आता बघा, 18 वर्षापेक्षा तुमचं वय कमी असेल तर पालकांमार्फत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि तुमचे वडील वारले आहेत, उदाहरणार्थ समजून घ्या आपले वडील या ठिकाणी नाही आहेत, मग आपल्या वडिलांच्या मृत्यू दाखला प्रमाणपत्र जोडून आपल्या आईच्या नावाने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक बघा, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आपण असणं गरजेचं आहे. आणि विधवा महिलांसाठी अर्ज करण्यासाठी पतीचा मृत्यू दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर बघा, दिव्यांगांचा दाखला गरजेचा आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचा तुमच्याकडे दाखला असला पाहिजे व तुम्ही 40% तरी अपंग असायला पाहिजे. 40% जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला 100% योजनेचा लाभ मिळणार. त्यानंतर अनाथाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. जर तुम्ही अनाथ म्हणून या योजनेत अर्ज करत असाल तर अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला द्यावी लागते आणि ही अनाथ सर्टिफिकेट तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे. आता त्यानंतर बघा, दुर्बळ आजार प्रमाणपत्र. आता दुर्बळ आजारग्रस्त ज्या महिला आहेत, ज्या अर्ज करायसाठी उत्सुक आहेत, अशा महिलांनी आता दवाखान्यातून तुमच्या डॉक्टरांकडून दुर्बळ आजाराचं जे प्रमाणपत्र असतं सर्टिफिकेट ते तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर उत्पन्न दाखला तुमच्याकडे पाहिजे. आणि आता बघा, फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी 50,000 वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे. म्हणजेच तुम्ही जास्तीत जास्त तुमचं उत्पन्न 50,000 असेल आणि तरच तुम्ही या योजनेमध्ये अर्ज करू शकता, किंवा 50,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकत नाही, फक्त दिव्यांग व्यक्तीसाठी. आता त्यानंतर बघा, इतर लाभार्थ्यांसाठी म्हणजेच दिव्यांग व्यक्ती सोडून इतर लाभार्थ्यांसाठी कमाल वार्षिक उत्पन्न जे आहे ते 21,000 पर्यंत ठेवलं आहे. 21,000 जर तुमचं उत्पन्न असेल तर लाभ मिळणार, जास्त असेल तर लाभ मिळणार नाही. आणि आता बघा, इतर कागदपत्रे, आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला झेरॉक्स आणि अर्जदाराचा फोटो, ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, तुमचा बँक खात्याला तुमचा आधार लिंक असणं फार गरजेचं आहे. आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 1500 रुपये या योजनेमध्ये दिले जातात. आणि याचा अर्ज कोठे करायचा? तुमच्या गावातल्या सेतूमध्ये किंवा माही सेवा केंद्रामध्ये. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.